तर आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला जायचं आहे त्र्यंबकेश्वरला. बोला. ते या दोघांची एक्सरसाइज सुरू झाली. शेवटी आबाला म्हणलं काहीतरी घेऊन या, आबा काय तराचे प्रयोग सुरू केले नाही. तर आपण आलेलो आहे त्र्यंबकेश्वरच्या जवळ. तर मग तर सेकंड पार्ट मध्ये स्वागत आहे तुमचं. तर आपण आलेलो आहे आता त्र्यंबकेश्वरला. सकाळचे 5-5:30 वाजलेले आहेत. या टायमाला आपण आलो त्र्यंबकेश्वरला. तर मग काय आपण आलो त्र्यंबकेश्वरच्या गल्ला एक्सप्लोर करत बसलो सकाळीच. आता काय लोक हानते दिलं आपल्याला. मग चला आपण चाललो दर्शनाला. मग काय दर्शन करायला लागलोच लाईनीत आपण. तर मग लागल्यावर लाईनीत कळालं लय वेळ अजून. ते बघा एक काका उभे आणि बसले. अरे थोडी तर लाज वाटू द्या. इथं पुढे आल्यावर बघितले एवढं भारी खात होते. यांचा आवाज फक्त ऐका तुम्ही. इथं बघतो तर काय आपला वैभ्या गेलाय झोपी. वैभ्याला म्हणलं उठ चल. मग काय डॉगेश भाई पण झोपले होते. डॉगेश भाई चिल, तुम्हाला नाही उठवत मी. मग काय दोघं रेंगा लागले इथं. तुम्ही म्हणलं रेंगा, आम्ही जातो दादा. वैभ्याने दिला इथं घोषणा. वैभ्याचा आवाज ऐकून आपले पोरं म्हणले आम्ही इथे येत. म्हणलं चला तुम्ही पुढे, आम्ही आलोच मागून. मग काय आपण दर्शन करायला आलोत गाभाऱ्यात. काय दर्शन झालं आपलं. आलोत मंदिराच्या बाहेर. मग काय इथे आपण निघलोत वापस कॉलेजला. तर मग भेटू अशाच नवीन पुढच्या ब्लॉग मध्ये.